पावणार फक्त तुझ्या नावाचं, हाय तुझ्या हाताने मांग भरून दे सुखा दुःखा. नमस्कार मंडळी, संचिता's टेस्टी कॉर्नर या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. दुपारच्या जेवणात रोज रोज चपाती भाजी खायला खूप कंटाळा येतो. मग काय बनवावे या विचाराने प्रत्येक गृहिणी विचारात पडलेली असते. मुलांना पण आवडेल, जे पौष्टिक असेल, जे प्रोटीनने भरलेलं असेल, असं काहीतरी. आज आपण हेल्दी असा प्रोटीन अँड फायबरने भरपूर हेल्दी व्हेजिटेबल कबाब बनवणार आहे, जो तुम्ही ब्रेकफास्टला सुद्धा बनवू शकतात. मुलं भाज्या खायला खूप नखरे करतात, त्यामुळे अशा प्रकारे तुम्ही हा कबाब बनवा, जेणेकरून त्यांना भरपूर असं प्रोटीनसुद्धा भेटेल आणि ते खायला नखरेसुद्धा करणार नाही आणि त्यांना माहीतसुद्धा पडणार नाही की ह्याच्यामध्ये भरपूर अशा भाज्या मिळवलेल्या आहेत. तर मग चला बघूया कबाब बनवण्यासाठी काय काय साहित्य लागतं ते. सर्वप्रथम मी इथे बॉईल केलेले कॉर्न आणि बॉईल केलेले मटार घेतले आहे. तुम्ही त्याच्यात शिमला मिरचसुद्धा घेऊ शकता, पण माझ्याकडे शिमला मिर्च नव्हती. तसेच पनीर घेतलेलं आहे, बेसन घेतलेलं आहे 4 ते 5 चमचे. इथे मी काही मसाले घेतले आहेत, ज्याच्यामध्ये तुम्ही मीठ, लाल तिखट, हळद, काला मिरी पावडर आणि किचन किंग मसाला हे मसाले घेऊ शकता. तुम्हाला अजून कोणते मसाले पाहिजे ते तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकतात. तसेच कोटिंगसाठी मी इकडे रवा घेतलेला आहे, हा बारीक रवा आहे. आणि गार्निशिंगसाठी मी इकडे तीळ घेतलेले आहे. तुम्हाला तीळ नसेल घालायचे तर तुम्ही ते स्किप करू शकता. सर्वप्रथम मी इथे मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे. आपण कॉर्न आणि जे मटार आहे ते मिक्सरला वाटून घेऊया, पण लक्षात ठेवावे की एकदम पातळ वाटायचे नाहीत, नाहीतर जे आपण कबाब बनवणार आहोत ते कबाब बरोबर बनणार नाहीत आणि तसेच जे कॉर्न आहेत त्याचा गोडवा त्याच्यामध्ये येईल आणि कबाब चांगले लागणार नाहीत. त्यामुळे असं जाडसरच वाटण ठेवायचं आहे. जरी 1-2 दाणे असे राहिले तरी पण चालतील, पण एकदम पातळ बनवायचं नाही आहे आणि ह्याच्यामध्ये तर पाणी टाकायचं नाही आहे. मटार आणि कॉर्न हे पाणी सुटतं, त्यामुळे त्याच्यामध्ये पाणी टाकायचं नाही आहे. चला तर मग आपण हे असं वाटण करून घेऊया. शकता आपलं मिश्रण वाटून झालेलं आहे. एकदम पातळसुद्धा नाही आहे आणि एकदम जाडसुद्धा नाही, पण थोडंसं असं जाड ठेवावं. आता आपण ह्याच्यामध्ये बेसन घालूया. बेसन हे सुद्धा शरीरासाठी खूप चांगलं असतं आणि आपण एकजीव करून घेऊया. आता इथे आपलं बेसन कालवून झालेलं आहे. आता आपण त्याच्यामध्ये किसलेलं पनीर घालूया. कोणाला सांगायची तर गरज नाही, कारण की प्रोटीनने भरलेलं असतं पनीर आणि हेल्थसाठी सुद्धा खूप पौष्टिक असतं. इथे आपण पनीर घालूया आणि त्याच्यासोबतच जे मसाले घेतले आहेत ते सुद्धा घालूया, जेणेकरून पूर्ण मिश्रणाला मसाले नीटपणे व्यवस्थित लागतील. सर्व मसाले आपण घालून मग सर्व मिश्रण पुन्हा एकदा एकसारखं कालवून घेऊया. तुम्ही बघू शकता मिश्रण आपल्या इकडे कालवून झालेलं आहे. आता आपण आपल्याला हव्या त्या आकाराचे इकडे कबाब बनवू शकतो. मी इथे गोल गोल आणि असे टिक्कीसारखे कबाब बनवणार आहे. सर्वात प्रथम मी इथे मिश्रण हातावर घेऊन त्याचा गोळा बनवून ते असे हाताने चपटे करणार आहे. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कुठल्याही प्रकारचा आकार देऊ शकता. बघू शकता इथे आपले 5-6 कबाब असे रेडी आहेत. तुम्हाला हवा असेल तो आकार देऊ शकता कबाबला. आता आपण त्याला शॅलो फ्राय करून घेऊया. हेल्दी असल्यामुळे आपल्याला ह्याला जास्त तेलाची गरज लागणार नाही आहे. गॅसचा फ्लेम आपण ऑन करूया आणि त्याच्यावरती पॅन ठेवूया. आता आपण पॅनमध्ये तेल टाकूया. इथे मी जास्त तेलाचा वापर करत नाही, साधारण 2-3 चमचे मी इकडे तेल घालणार आहे. हेल्दी असल्यामुळे आपल्याला तेलाचा वापर जास्त करायचा नाही आहे. तेल आपण गरम करून घेऊया पॅनमध्ये. तेल आपलं गरम झालेलं आहे. आता आपण जे आपले कबाब आहेत ते आपण रव्यामध्ये घोळवून घेऊया. इथे मी बारीक रवा घेतलेला आहे. तुम्हाला जर रवा नाही घ्यायचा असेल तर तुम्ही तांदळाचं पीठसुद्धा घेऊ शकता. इथे आपण कबाब आपले रव्यामध्ये घोळवून घेऊया. कुरकुरतपणासाठी आपण इकडे रव्याचा वापर करत आहे. तांदळाचं पीठसुद्धा तुम्ही घेऊ शकता.
एक एक कबाब आपण रव्यामध्ये मिक्स करून तो पॅनमध्ये सोडूया। एक एक करून आपण सर्व कबाब पॅनमध्ये ठेवले आहे। जास्त तेलाचा वापर मी इथे केला नाही आहे, तुम्ही बघू शकता। आता कबाबला आपण दोन्ही साईडला मस्त शॅलो फ्राय करून घेऊया। रवा कच्चा आहे तो पूर्णपणे लालसर होईपर्यंत आपण कबाबला पूर्णपणे शॅलो फ्राय करून घेऊया। एकदम हलक्या हाताने आपल्याला ह्यांना परतायचं आहे, नाहीतर ते पूर्णपणे तुटून जातील। बघू शकता मी इकडे एकदम हलक्या हाताने कबाबला परतत आहे। दोन्ही साईडनं आपण ह्यांना थोडं थोडं शेकून घेऊया। तुम्ही बघू शकता आपले कबाब आपण पलटी केलेले आहेत। रवा असा लालसर झालेला आहे। दोन्ही साईडून आपण असे शॅलो फ्राय करून घेणार आहोत। तेल कमी पडल्यास जरासं तेल टाकावे, एकदम डीप फ्राय करायचे नाही आहेत आपल्याला। असेच सर्व कबाब आपण शॅलो फ्राय करून घेऊया। मस्त असे लालसर झालेले आहेत, तुम्ही बघू शकता। कबाब मी ते प्लेटमध्ये एकसर काढलेले आहेत। आपण आता ह्याला गार्निशिंग करूया। इथे मी गार्निशिंग करण्यासाठी टोमॅटो सॉस घेतलेला आहे। टोमॅटो सॉसने आपण ह्याला गार्निशिंग करूया। तुम्हाला हवं त्याने तुम्ही गार्निशिंग करू शकता। इथे मी टोमॅटो सॉसचा वापर केलेला आहे। टोमॅटो सॉससोबत मी इकडे वरनं व्हाईट तिळाचा सुद्धा वापर केला आहे गार्निशिंगसाठी। तुमच्याकडे व्हाईट तीळ नसतील तर तुम्ही ते स्किप करू शकतात। जर रेसिपी आपली आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका। इथून वरून मी आता किसलेला चीजसुद्धा घातलेला आहे। दिसायला किती अप्रतिम दिसत आहे, तसेच खायला सुद्धा खूप पौष्टिक आणि हेल्दी आहे। नक्की तुम्ही ट्राय करून बघा।